हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे शेवगा। हा शेवगा खूप गुणकारी शेवगा आहे। ह्या शेवग्याच्या भाजीने आपल्याला खूप प्रथिने, विटॅमिन्स, मिनरल्स अशा प्रकारचे खूप काही बेनिफिट्स मिळतात। त्याबरोबर बटाटा आहे। मी ह्या शेवग्याच्या शेंगाची ग्रेव्ही बनवत आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी हे सुके खोबरे घेतलेले आहे 2 चमचे, ओले खोबरे घेतलेले आहे अर्ध्यामधली अर्धी वाटी, टोमॅटो घेतलेला आहे, आले लसूण घेतलेले आहे आणि काही कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। तर चला तर आपण सुरुवात करूया। हे वाटण घेतलेले आहे, सुके खोबरे, कोथिंबीरीच्या 5-6 काड्या, ओले नारळ, 1 टोमॅटो, आले लसूण, अर्धा पाकळ्या लसूण घेतलेला आहे। आता हे वाटण तयार करूया। आणि तर बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी एक मोठा चमचा तेल घालत आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया, पाव चमचा जिरे घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडून देऊया। मोहरी तडतडत आहे। एक मोठा कांदा बारीक चॉप केलेला घालून घेऊया। कांदा चांगला परतून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे। आता यात आपण वाटण तयार केलेलं हिंग घालूया। हिंग चांगला परतून घेऊया। आपण तयार केलेले वाटण घालून घेऊया। वाटण चांगले परतून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, जिरा पावडर अर्धा चमचा, 1 मोठा चमचा धने पावडर, गरम मसाला। हे काही बेसिकचे मसाले घालून घेतले आहेत। परतून घेऊया। आता याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवूया लो फ्लेमवर। बघा तर फ्रेंड्स, आपला मसाल्याने चांगले तेल सोडलेले आहे। मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मसाला भाजला म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान चव येते। यात घालणार आहोत आपण शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा। मिक्स करून घेऊया। आता आपला मसाला कोट होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर शेकून द्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या मसाल्याने भाज्यांना चांगले कोट केलेले आहे। अशा प्रकारे बघू शकता आपण।
अशा प्रकारे कोट झालेले आहे. आता आपण यात पाणी घालूया. मी मसाल्याच्या जारमध्ये पाणी घालून घेतलेले आहे. मिक्स करूया. थोडेसे आणखीन पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आणि चांगले उकळ येईपर्यंत फास्ट ठेवूया गॅस आणि मग नंतर लो करून त्याला 5 मिनिटे शिजवून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. गेली लाईट. अशा प्रकारे आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. मिक्स करूया. छानशी आपली भाजी बनलेली आहे. आता सर्व करते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेले आहे. आपली शेवगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ग्रेव्ही आहे. तुम्हाला भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे. मी जवळून दाखवते. खूप सुंदरशी भाजी झालेली आहे. सुवासिक वास येत आहे. अशा प्रकारची मी ग्रेव्ही भाजी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.